भाजप स्वतःचे उमेदवार देऊ शकत नाही ही आश्चर्याची बाब असल्याचे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी BR चॅनलशी बोलताना व्यक्त केले। राजकारणात पक्षांतर होणे नवीन नाही, मात्र राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना अमाप आर्थिक पाठबळ व सर्वशास्त्रीय यंत्रणा हाताशी असूनही भाजप स्वतःचे उमेदवार देऊ शकत नाही याचे आश्चर्य आणि कीव वाटते अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत। म्हणजे 2000 जेव्हापासून BJP सत्तेत आलंय तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे। आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही, अमाप पैसे असूनही, साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे। आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात, ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात। देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या घोषणा देणारे भाजप नेते आज स्वतः काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांवर अवलंबून आहेत। भाजप काँग्रेसयुक्त होत असल्याचा कुठेतरी आनंदच वाटतो असा टोला त्यांनी लगावला। सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी। आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून, त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय। मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे। आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतायत, ते आज काँग्रेस युक्त BJP करतात, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो। एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो। जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे, सोलापूरच घ्या तुम्ही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं। आज कोणतं आमिष दाखवून भाजप, किती पैशांचा आमिष दाखवून, सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा। तसेच सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM सोबत युतीच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपच्या एकूणच राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांची परत येतील। तुम्हाला दिसत आता मी सगळ्या, जसं मी म्हणते, भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत